रोग काय होता याचा अनुमान मी नाही काढणार. 10वा आरोपी जर त्यांना माहित असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं की 10वा आरोपी आहे. आणि की 10वा आरोपी त्याच्यात कोणी झालेला नाही, जॉबामध्ये आहे. तो 10वा आहे का 11वा आहे मला माहित नाही, पण जॉबात माझ्या मुलाचं नाव नक्की आहे. आता 10वा आरोपी कोण अटक करायचा ते त्यांनी सांगावा, त्याच्या पद्धतीने ते सांगतील. पोलिसात जर खरं असेल तर पोलीस करतील. या संपूर्ण प्रकरणामध्ये जातीवाद केला जातो असा देखील त्यांनी आरोप केला गेला. कुणी केलाय हा आरोप? स्वतः धनंजय मुंडेंनी आरोप केला. काय आरोप केला त्यांनी? की या प्रकरणात कुठेतरी जातीवादाचा रंग दिला जातो. ते स्वतःचा अनुभव सांगत असतील, स्वतःचा अनुभव सांगत असतील, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. स्वतःचा अनुभव ती सांगत असते. ती जसं वागते तसं दुसरे वागतात असं त्यांना वाटत असतं. त्यांनी पोलीस प्रशासनावर देखील दबाव असल्याचा आरोप केला. त्यांनी असा आरोप केला आहे की एकतर तुमचा जो आहे तो पोलीस प्रशासनावरती दबाव आहे आणि तुमच्याकडून त्यांना एक जे हे आहेत ते आरोपी जे आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे की त्यांना देखील तुमच्याकडून धमकी येतात असं देखील त्यांचं. जर धमक्यामध्ये मी कुठं दिसलो तर माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ती जर म्हणत असेल धमक्या येतात, आता तो जो आरोपी आहे ना त्या आरोपीवरच माझा संशय आहे. तो काय लपवतोय? जो कोणचा आरोपी म्हणून नाही, तो जो आता आरोपी म्हणजे नाहीये, फिराईतदार जो आहे ना त्या फिराईतदारवर मला आज तरी वाटतंय, आज माझ्याजवळ एव्हिडन्स नाही किंवा आणखी आत्ता बोलायला काही नाही, पण आणखी मला वाटतं की त्याचे बरेच कारनामे पुढे येतील हळूहळू. ते माने या व्यक्तीमुळं घुलेचा मृत्यू झाला असं घुले कुटुंब म्हणतंय, किंवा त्याला सोडवायला गेला म्हणजे त्याच्यामुळेच झाला ना. पण हे मानेला मारण्यासाठी का गेलते त्याचा खुलासा कोणी करणार आहे का? की मानेला मारायला ही का गेले? गुल्याला नाही मारायला आले म्हणते नाही, मानेलाच मारायला आले. मग मानेलाच मारायला का आले? कुटुंब किंवा त्याची काय जी मारेकरी जी आरोपी आहेत ती त्यालाच मारायला का गेले ह्याचा पण खोला तपास झाला पाहिजे ना. आणि राहिला विषय की आता जी काही कुठला ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये. पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे त्यांचा. तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी, काय करायचं ते ठरवतील. ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची, ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे. कॉपी टू मिरर असं नाही होणार. कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुखमध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड. माझा या सिंगल बी कॉल दाखवा. SP सोडून मी कोणाला काही बोललो. आणि SP सुद्धा मी पहिला फोन याच्यासाठीच केला की बाबा बीड जिल्ह्याची अशी बातमी ती नेमकं काय ते मला प्रेझेंट करा. आणि तिने मला ब्रीफ केलं. लोकप्रतिनिधी माझा अधिकार आहे, तुम्ही मला कोणी विचारलं काय तर मी काय सांगणार. आणि त्या पद्धतीने मला ब्रीफ केलं. मी ते सगळ्यांना बोलत राहिलो. मला त्याच्यात त्यावेळेस SP साहेब म्हणले नाही तुमचा मुलगा येतो याच्यात किंवा मुलाचं नाव आहे, काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी कुठून आला माझा मुलगा? त्याच्या अगोदर खासदाराची चर्चा चालली, पण खासदार 15 दिवस तिकडच आहे म्हणल्यानंतर म्हणजे आता मुलगा घ्या, अशी हिस्ट्री आहे. आणि माने हा व्यक्ती मानेलाच माराय का आले हा माझा मूळ प्रश्न आहे. त्याला कुठं मानेलाच का मारायला आले आणि माने कोण आहे? मानेला मारायला माने गुंड नाही म्हणतात, दादा नाही म्हणतात, पैशावाला नाही म्हणतात, कुणीच नाही. मग माने सारखा एक कुठंतरी हॉटेलवर काम करणारा कर्मचारी बिचारा, तो उपजीविका त्याच्या एवढ्या हलाखीची परिस्थिती असल्यावर भागवते असं म्हणतात. तर मग ह्याला मारायला कशामुळे मारायला आले ह्याला? मग सुनीजवळ येऊन काही लोक आले म्हणले, त्या काही बाईट बघितले मी एक जणांची की तिकडूनच कट रचून आले. कुठून? मानेलाच मारायला कट रचून आले. कट रचला कुठं तर आता कुठं रचला त्याच्यात त्या फिर्यादीच्या अगोदर बाईटमध्ये म्हणलेत खासदारांनी रचला, पण फिर्यादीत नाही तसा कट रचला असं वाक्य. फिर्यादीत वेगळंच आहे. ते फिर्यादी जो जॉब ॲडिशनल घेतलाय पुरवणी जॉबात म्हणलं की काहीतरी मला ॲम्ब्युलन्समध्ये बहुतेक असंच आहे ना, बघितला FIR तुम्ही कोणी? तर मी काय बघितलं नाही, पण मला जेवढी माहिती कळाली त्याची की ॲम्ब्युलन्समध्ये कुठंतरी माझ्या ह्याने सांगितलं, मयतानी सांगितलं असं तिने म्हणलेलं आहे. पण त्याच्या अगोदर तर तुम्ही हे असं कुठं म्हणलंच नाही. मग हे नेमकं काय प्रकार घडतात? मग ही माने कोण? आणि मानेला एवढा काय मोठा माणूस होता का छोटा होता का? काय गुन्हा केला मानेनं? एक जीव घ्यायला कोणी येईल का? आता समजा माझ्याकडे आले लोक मला लगेच जीव घ्यायला, मी काहीतरी गुन्हा केला असेल ना, डायरेक्ट जीव मारायला येते. समजा मग कट रचून आले मारायला, तर त्याने गुन्हा काय केला आणि त्या गुन्ह्यावर काय शिक्षा करणार? आणि त्या गुन्ह्यात कोण कोण आहेत? तो मानेच आहे कारण की त्याच्या मागून कुणी आहे का? ती काही एखादा गुन्हा केला म्हणून ती गुन्हाला पिण्यासाठी ही स्टोरी रचली जाते. याचा तपास व्हायला पाहिजे आणि तपास मी करायला होणार ना. म्हणजे हे मी तुम्हाला ओपनली सांगतो की याचा तपास मी करायला होणार. लोकप्रतिनिधी माझी जबाबदारी त्याचा तपास करायलाच लावणार. आणखी एव्हिडन्स माझ्या हातात उद्याच्याला येतील सगळे. आलेत आता बरेच, कोणाचे मोबाईल जप्त झालेत, काही पोलिसने बरं काही केलंय. पोलीसचं काम आहे ते. मला पोलीसच्या तपासावर बोलायचं नाही. नाहीतर कसं असतं शक्यतो आरोपीचा, पण एखाद्याला वाटतं की आता आरोपी नाही मी
तरी माझा फोन जप्त केला. आता माझं सुद्धा करू शकतं, माझं